गावचा सरपंच अगदी साडी घालून जिल्हा परिषदेमध्ये पोहोचला आणि डोक्यावर पदर आणि कमरेवर पाण्याचा हंडा पाहायला मिळाला। संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी हे आंदोलन केलंय आणि गावाला पाणी मिळत नाहीये, त्यामुळे त्यांचं हे साडी घालून आंदोलन पाहायला मिळालंय। गावाला पिण्यासाठी पाणी देण्याची त्यांची मागणी आहे। प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। ते पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे, हे एस्टिमेट आहे जलजीवन मिशनचं 1,80,00,000 एस्टिमेट आहे। 4 वर्ष झाले काम चालू आहे, 4 वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय, 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो।